ओके, आपण सुरू करू. ओके, ग्रेट. गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. पहिला प्रश्न सगळ्यांना हिंदी, मराठी, इंग्लिश मिक्स चालेल? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय देऊ शकता. ओके, सो आपला आजचा टॉपिक आहे न्यू ॲटिट्यूड फॉर चॅलेंजिंग टाइम्स. सो मी सुरुवात ह्याच्याने करतो. सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे आणि ह्याच्यावरती आपलं पूर्ण प्रेझेंटेशनचा कंटेक्स्ट समजेल की पीपल मे हिअर युअर वर्ड्स बट दे फील युअर ॲटिट्यूड. आता अच्छा, बिफोर दॅट आय विल गिव्ह यू माय ओन इंट्रोडक्शन शॉर्टमध्ये. माझे दोन बिझनेसेस आहेत, एक ट्रेनिंग मध्ये आणि कंटेंट डेव्हलपमेंट मध्ये आहे. ट्रेनिंग आय ट्रेन फॉर लाईफ स्किल्स फोकस्ड ऑन एज्युकेशन सेक्टर, schools and colleges, students and teachers, as well as catering to corporate and MSME. आणि content development मध्ये everything which is non-technical. So right from brochures, flyers till handling magazine editorial. So this was my short intro and मी आता जे काही वेबिनार्स कंडक्ट केले होते तिच्यामध्ये काही वेळानंतर मी हे काही सॉर्ट ऑफ गाईडलाईन्स फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. These are prerequisites of this webinar. First thing, पूर्ण प्रेझेंटेशनचा ह्या जर 2-3 गोष्टी फॉलो केले तरच कामाचं आहे. सो फर्स्ट थिंग, बिंग ऑनेस्ट टू युअर सेल्फ थ्रू एंटायर थिंग. इट इज नॉट की तुम्हाला काही शेअर करायचं आहे, ऑनेस्टली इट इज अप टू यू, बट while going through it, for it to help you, you should be honest to yourself. First thing. Second thing is, don't be rigid, be flexible and be open minded. Now these are not loosely used term. तुम्हाला याचा अर्थ समजेल when we are going ahead with the presentations. Have lots of questions and get them clarified too. कारण की मला वेबिनार कंडक्ट करून समजलं आहे की त्या स्क्रीनशी बोलणं थोडं विचित्र आणि बोरिंग वाटतं आणि सगळे कॅमेरावरती पण नसतं आणि वी कॅनॉट एन्फोर्स दॅट. सो प्रश्न आलेले मला खूप आवडेल. सो वी कॅन हॅव क्वेश्चन्स जेव्हा आपण स्लाइड ब्रेक घेऊ स्लाइड मधला. आणि ऑफकोर्स यू आर ओपन टू शेअर ऑल युअर क्वेरीज इन द चॅट. म्हणजे वन बाय वन आपण जाऊ शकतो. आता फॉर नेक्स्ट few minutes, Kapil, can everybody unmute themselves? Okay, I'll do it. Hello. हा, आणखी नेक्स्ट एक ओपन क्वेश्चन आहे, व्हाय डिड यू रजिस्टर फॉर दिस वेबिनार? जर माईक वरती सांगितलं तर फास्टर होईल रादर दॅन गोइंग थ्रू चॅट. सो तुमच्यापैकी कोणी शेअर करू शकतात? हाय पराग, माझं नाव प्रदीप. मी सध्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. पण मला इंटरेस्ट असा आहे की शेअर मार्केटमध्ये जास्त इंटरेस्ट आहे माझा. तर मी ॲज ए फुल टाइम करिअर करण्यासाठी मी कसा माझा ॲटिट्यूड या काही डेव्हलप करू शकतो की ज्याच्याने मला म्हणजे फुल टाइम मी ट्रेडिंग मध्ये जाऊ शकतो. ओके, त्यासाठी मी रजिस्टर केलं. ओके, ग्रेट. अजून कोणाला शेअर करायचे? एनीबडी एल्स? तुम्हाला जे वाटतं ते शेअर करू शकतात, कारण काहीतरी रिझन असेल आपण एक वेबिनार अटेंड करतो आणि दुसरं नाही करत. हॅलो, समीर कर्डिका. माझं रिझन असं आहे की ॲटिट्यूड प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन एव्हरीवेअर, नॉट ओनली इन अवर करिअर बट एव्हरीवेअर. सो यु नो इट इज बेटर टू इम्प्रुव्हमेंट की काय टू लर्न समथिंग फ्रॉम दिस सेमिनार. ओके, ग्रेट. अजून कोणाला शेअर करायचं? आपण एक रेस्पॉन्स घेऊन पुढे जाऊ शकतो. एनीबडी एल्स वुड लाईक टू शेअर एनिथिंग की का अटेंड करायचा आहे वेबिनार? ओके, वील मूव्ह अहेड. सो सगळ्यांना आठवत असेल आपण शाळेत जायचो तेव्हा कोपऱ्यामध्ये माहिती एक बॉक्स असायचा ब्लॅकबोर्ड वरती. तर कोपऱ्यामध्ये प्रेझेंट, ऍबसेंट आणि टोटल लिहिलेलं असायचं, बरोबर आहे? तर आणि त्याच्या खाली डेट लिहिलेली असायची.
ती एक गोष्ट टीचर न विसरता, टीचर किंवा मॉनिटर न विसरता रोज करायचे. त्याचे एक रिझन असं आहे की तो एक रेफरन्स पॉइंट राहतो. किती जणांनी होमवर्क केले, तिच्यापैकी आता किती प्रेझेंट आहेत, तिच्यापैकी किती लोकांनी केले, किती ऍबसेंट आहेत, आणि असं कॅल्क्युलेशन करायला तुझा रेफरन्स पॉइंट जमतो. आता हे माझं सांगण्याचं रिझन आहे, जे कोपऱ्यामध्ये तुम्हाला इकडे छोटस रेड फॉन्ट दिसत आहे, सेल्फ ऑनेस्टी, जो आपला पहिला रेक्विजिट होता. तर हे नुसतं नावापुरतं नव्हतं, ते परत परत बिंबवलं पाहिजे आपल्या आतमध्ये की काहीही करा, कुठलाही स्लाइड बघा किंवा काहीही ऐका, कुठेही शिका, जोपर्यंत सेल्फ ऑनेस्टी नसेल ना, काहीच गोष्ट क्लिक नाही होत आणि नथिंग वर्क्स, बिकॉज सगळ्या गोष्टी मग सुपरफिशियल वाटतात त्याच्यामुळे. अजून एक छान उदाहरण द्यायचं, हे जे प्लेसिंग आहे सेल्फ ऑनेस्टीचं इकडे कोपऱ्यामध्ये, आपण जेव्हा मॅप्स बनवतो, स्कूलमध्ये पण बनवायचो, जेव्हा ग्राफ मध्ये आपण कोपऱ्यामध्ये लेजेंड्स लिहायचो की 10 वर्षामध्ये पॉप्युलेशन किती वाढलं, तर आपण 1 करोड 2 करोड अशी शून्यामध्ये नाही लिहत, बरोबर आहे. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 करोड, म्हणजे 10 वर्षामध्ये 10 सेंटीमीटर वाढले म्हणजे 100 करोड वाढले. तो जो स्केल असतो तो त्या मॅपला, तो त्या ग्राफला अर्थ देतो. सो हे जे कॉर्नर मध्ये लिहिले ना सेल्फ ऑनेस्टी, दिस इज व्हॉट गिव्स मीनिंग टू द एंटायर प्रेझेंटेशन अँड व्हॉट एव्हर वी आर गोइंग थ्रू. सो हे कायम असणार आहे आपल्या स्क्रीनवरती इकडे. सो मी जेव्हा बघत होतो इमेजेस साठी की व्हॉट कुड बी द ऍप्ट इमेज फॉर धिस टाइम, नाव नीडलेस टू से सगळ्यांना समजलेलं चॅलेंजिंग टाइम मध्ये आता ऍक्च्युअल चॅलेंजिंग टाइम आहे. बऱ्याच लोकांना कळालं नाहीये, काही लोकांना कळालं आहे पण वळत नाही असं दाखवत आहे स्वतः आणि लोकांना. आणि नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याचा पुढचा पार्ट पण मी शेअर करतो. आता हिच्यामध्ये मी एक अॅनालॉजी देतो की हा जो असा एक बोटाने धक्का दिलेला आहे आणि हे जे सगळे प्लेट्स पडता आहेत, हे मला काही लोकांच्या एक्सपिरियन्सवरून दिसलं की पीपल आर जस्ट ट्राइंग टू रन थ्रू द डेज, म्हणजे हे कधीच एकदाच संपत आहे. आणि समहाऊ आता लोक कम्फर्टेबल झाले असं पार्शली म्हणू शकतो की हे चालूच राहील. म्हणजे आधी गव्हर्नमेंट आपल्याला 1 हफ्ता 2 हफ्ता लॉकडाऊन बोललेलं, 3 हफ्ता, त्याचे 3 महिने झाले आणि अजूनही किती वेळ काय असेल माहित नाही. सूट मिळाली आहे तरी पण बाहेर जाणं डेंजरस आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर समहाऊ बऱ्याच लोक अजून आपण मेंटली असे पण अडकले आहोत आणि त्या गोष्टीपासून पळ काढत आहोत. कारण की ज्याप्रमाणे आता तुम्ही तुमचं सेल्फ इव्हॅल्युएशन करा, जसं मी सांगतो आहे, think about your own self. Were you as productive before COVID came and during COVID and maybe after COVID? खूप जमीन आसमानचा फरक असणार आहे आपल्या वागण्यामध्ये. आणि या प्रेझेंटेशनचा अर्थ तोच होता की इन अवर ॲटिट्यूड. ऑनेस्टली बघितलं ना तर इन्क्लुडिंग मी पहिले 1-2 हफ्ते तर एकदम रिलॅक्स्ड होतं, एकदम चिल करायचं की ठीक आहे आता मस्त सुट्टी मिळते आहे. पण जसं जसं वेळ पुढे जात आला, TCSनी 3-4 वर्ष वर्क फ्रॉम होम सांगितलं, अशा मोठ्या मोठ्या न्यूज आले आणि स्वतः आपण पण वर्क फ्रॉम होम करायला लागलो. तेव्हा लोकांना सिरियसनेस समजला वेळेने की नाही हे काही वेळ चालणार आहे. पण तरी पण पळ काढण्याची वृत्ती जात नव्हती आणि अजूनही काही लोक कुठल्या तरी गोष्टीची वाट बघताय. त्याच्यासाठी या क्षणाला तो फुल स्टॉप लावायचा आहे. हे जे दिवस पडत आहेत एक एक नंतर त्यांना थांबवून द्यायचं आहे. दिस इज ऍक्च्युअली नॉट सिम्बॉलॉजिकली दिवस पडत आहेत, वी आर एस्केपिंग थ्रू इट. म्हणजे हा जो माणूस पळतोय आपण तिच्यावरती पळतोय, तो पळणं बंद करायला पाहिजे. आणि त्याचं रिझन जे मी सांगत होते की हे आहे की बरेचसे लोकांना अजूनही असे नॉर्मल्सी साठी वाट बघताय. म्हणजे ऐकायला विचित्र वाटेल पण हे सगळ्यांच्या बॅक ऑफ द माइंड चालू आहे की बरेचसे मॅन्युफॅक्चरर्स मी ज्यांना ओळखतो मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मध्ये आहेत, काही बरोबर वेबिनार्स पण होतात, काही पार्टिसिपंट्स असतात, काही मीटिंग डिस्कशन्स असतात. त्यांच्या बोलण्यावरतून क्लिअरली समजतं की आम्ही जस्ट थांबलो आहे की कधी हे थोडं हळूहळू करून निस्तरेल. म्हणजे वर्कफोर्स येईल
किंवा आम्हाला अजून थोडी सूट मिळेल, 30-40% पेक्षा जास्त वर्कफोर्स येईल, असं होईल तसं होईल. आणि त्यांच्याकडे मला रिझन आहे सांगायचं की तुझं चांगलं आहे ना, तुझं ट्रेनिंगचं काम आहे, तू वेबिनार वरती पण करू शकतो. आता हे मला त्यांच्या दृष्टीने समजतं की ते ऍक्च्युली म्हणत आहे ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. पण मी जे इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की मी 2 मॅगझिनचे एडिटोरियल मॅनेज करतो. ते 2 असोसिएशन्स आहेत. असोसिएशन जे लोक इंडस्ट्रीज चालवतात. तर मी ज्या लोकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, काही मीडियम स्केल आहे, काही लोअर स्केल आहेत, लोअर स्केल, मीडियम स्केल आणि हायर स्केल इन टर्म्स ऑफ टर्नओव्हर. बट irrespective of that, few are positive, few are stuck and few are completely negative. कम्प्लिटली नेगेटिव्ह यांचं काहीच होऊ शकत नाही, कारण की ते अजूनही थांबले की गव्हर्नमेंट घरी कधी येणार आणि काय करणार आहे. आता त्यांना बोलायला हे सोपं आहे की मी मॅन्युफॅक्चरिंगचा नाही आहे, पण बरेचसे उदाहरणं आहेत की तुमच्या बाजूवाला करतोय पण तुम्ही का नाही करत आहे. तर त्याचं मला हे उत्तर भेटलं होतं की दे आर जस्ट वेटिंग फॉर नॉर्मलसी. म्हणजे लोकांना स्वतःला चॅलेंज करायची सवय नव्हती ना कधी आधी. सो वेन सच अ बिग चॅलेंज केम, दे थॉट की सगळ्यांवरती आलं आहे ना, म्हणजे काहीतरी सोल्युशन मिळेल सगळ्यांसाठी, मग सगळ्यांबरोबर आपण सगळे बाहेर निघूया, मग सगळं काही बरोबर होईल. तसं 100% होणार नाही आहे. कारण की वर्स्ट केस समजा, आता जसं आपण बिझनेस प्लॅनिंग करतो किंवा प्रोजेक्ट मध्ये प्लॅनिंग करतो, तुम्ही काही वर्किंग असाल किंवा वर्क एक्सपिरियन्स असेल, प्रोजेक्ट प्लॅनिंग आपण 3 महिना म्हणजे 3 महिनाच नाही धरत. क्लायंटला 1 वर्ष सांगतो, आपण 6 महिन्याचं प्लॅनिंग करतो, टीमला 3 महिने सांगतात आणि 2 महिन्यात करायला सांगतात. एवढं दूरचं प्लॅनिंग असताना आपण कोविड पासून कसं एक्सपेक्टेशन ठेवतो की आताच खतम होईल किंवा झाल्यानंतर हे सगळं निस्तरून जाईल तेव्हा मी बाहेर निघेल, म्हणजे कामाला लागेल चांगला. वर्स्ट केस कन्सिडर करून कोविड नंतर अजून काही आलं तर, आणि आता तर फक्त घरी बसलेलो आहे, नंतर अजून काही वर्स्ट कंडिशन आली तर, आता घाबरवायसाठी नाही बोलत, तर नाही, मी प्रेडिक्शन करतो आहे जस्ट टू हेल्प अस मॅनेज थिंग्स बेटर. कारण की अजूनही लोक, हा कसा दिसतोय माहितीये का, तो जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये आर्ट पीस बघतात ना, तसे काही लोक अजूनही आपल्या कामाकडे बघताय, स्क्रीनकडे बघताय, कंपनीच्या नावाकडे बघताय की हालेल काहीतरी, गव्हर्नमेंट हालेल, नाहीतर कोणीतरी घरी येईल. ऍक्च्युली तसे एक्सपेक्टेशन असतात, पण आता बऱ्यापैकी लोक हलता आहेत. बट इट इज, म्हणतात ना की इट इज नेव्हर टू लेट, बट वाय वेट फॉर एनिथिंग. So the reason many people are not moving is that we are not stuck, our mind is. आणि याचं मला खूप छान उदाहरण भेटलं होतं, बिकॉज वी आर रिजिड. आणि हिंदी मध्ये म्हणतात ना, सही मायने में हम लोग बहुत रिजिड है. आता हे एक सिम्बॉलिकल आहे की झाकण याने स्वतःच लावलेलं आहे, पण ह्याला ते थ्रेडिंगची डायरेक्शन नाही माहित की कुठल्या डायरेक्शनने झाकण उघडतं. बंद करता आलं, आपण बघूया ते बंद करणं म्हणजे काय ऍक्च्युअली प्रोसेस झाली आहे, ती कॉन्शियसली झाली की अनकॉन्शियसली, स्वतःला अडकवून ठेवायचं. सो वी आर ऍक्च्युअली स्टक इन अवर माइंड. आपल्याला ज्याच वेळी सांगितलं किंवा ज्या वेळेला सांगितलं की कोविड मध्ये ह्या वेळेमध्ये तुम्हाला घरी राहायचं आहे, रादर दॅन दॅट, घरी राहण्यापेक्षा तुम्ही हलू नाही शकत आणि जे काय करायचं ते घरून करू शकतात, त्यावेळेला लोक मेंटली तडफडायला लागले. कारण की फिजिकली तर काय करू शकत नव्हतो, बाहेर कुठे जाऊ शकत नव्हतो, किती काही वाटलं, मजा करायची, भनकले, कंटाळले, फ्रस्ट्रेट झाले, तरी जीवाची भीती म्हणून घरीच राहणार, अजून काहीच करू शकत. आपली फॅमिली पण असते, बऱ्याच गोष्टी आहेत. सो हे जे मारामारी चालते ना माइंड मधले, ह्याच्याकडे ऑनेस्टली बघायला पाहिजे होतं सुरुवातीलाच की ही काय गडबड आहे, मला घराच्या बाहेर नाही जाऊ देत आहे किंवा जायला नको. जर खरंच डोकं ठिकाणावरती असेल तर माणूस स्वतःला विचारेल की जाऊ देता नाहीये, मी नाही जात आहे, त्याच्यामुळे मला अडकलेल्या सारखं का वाटतं आहे. असं काही नाही की लोक आधी बाहेर जायला देतो तिथं मस्त वॉक बिक घ्यायचे, फ्रेश एअर घ्यायचे, आता घरी बसतात म्हणून फ्रेश एअर आणि वॉकची आठवण येते. सो याच्यामध्ये मी एक छान छोटं एक्झाम्पल देतो. माझा एक मित्र, मी ठाण्याला राहतो मुंबईला,
माझा एक मित्र आहे जो US मध्ये खूप मोठ्या कंपनीमध्ये जॉब करतो, टेक्निकल फील्ड मध्ये आहे. तो इकडे आला होता आणि माझ्या स्कूल आणि कॉलेजच्या बॅच मध्ये बरेच कमी जण बिझनेस मध्ये आहेत आणि त्याच्या ओळखीमध्ये जवळजवळ कोणीच ट्रेनिंग सारख्या फील्ड मध्ये नाही आहे. ट्रेनिंग सारख्या म्हणजे खूप कमी जण ट्रेनिंग मध्ये दिसतात जनरली. तर ते त्याचा पर्स्पेक्टिव्ह, कारण की तो लोकांना भेटला नव्हता तेवढा की ट्रेनिंग मध्ये आहे किंवा बिझनेस मध्ये आहे. तर बिझनेस पर्स्पेक्टिव्ह आणि ट्रेनिंग मध्ये ट्रेनिंग ऍज अ बिझनेस म्हणून त्याला आउट ऑफ क्युरिओसिटी काही प्रश्न होते. तर तो असंच कॅज्युअली बोलला की विचारू का, तुला वाईट नाही वाटतात? म्हटलं हा बिंदास विचार, काहीही बोल, म्हणजे जे काय मी आन्सर देऊ शकतो मी देईल. त्याचा पुढचा प्रश्न मला ऍक्च्युली समजलाच नाही. म्हणजे तू काय विचारतो आहे? आता तुम्ही पण विचार कराल, असं कोणी तुम्हाला विचारेल तर काय प्रश्न असू शकतात? की काय विचारायला तू ट्रेनिंग मध्ये गेला, काय तू बिझनेस कसा मॅनेज करतो आहे, तुझे फायनान्शियल सफिशियंट आहेत का, प्रोजेक्ट मिळत आहेत का, असा काही प्रश्न असेल किंवा त्याच्याशी रिलेटेड. ह्यानी जो प्रश्न विचारला ना, त्याच्याने मला या 2 लाईनचा क्लिअर कट आन्सर समजला. आणि हे जॉब मेंटॅलिटी मध्ये एका पर्स्पेक्टिव्ह मध्ये आहे, जो 9 to 5 एम्प्लॉईड आहे, आणि सेल्फ एम्प्लॉईड मध्ये वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आहे. You as a mature audience, you will understand की where you are stuck mentally, if at all you are. तर त्यांनी मला एक त्याच्या आधी एक प्रश्न, काही छोटे प्रश्न विचारले होते. मी कोवर्किंग स्पेस यूज करत होतो कोविडच्या आधी, आणि माझी ट्रेनिंग मध्ये टीम नाही आहे, कंटेंट डेव्हलपमेंट साठी टीम आहे, पण ती ऑनलाईन काम करतात. तर फिजिकली मी कोणाबरोबर काम नाही करत बरोबर असताना, म्हणजे बोलणं बिलणं असं होत नाही. तर त्यांनी मला एवढ्या सगळ्या विचारण्याचा इंटेन्शन हे होता. त्याचा प्रश्न असा होता की तो तू लंच अकेलाही करताय का? मला प्रश्न नाही समजला. मतलब म्हणजे काय विचारतोय, म्हणजे मला प्रश्न नाही समजला. मला मग तू लंच अकेला ही करताय? मतलब हाँ, उसमें लंच का बिजनेस का क्या लेना देना? तो नहीं, मतलब लंच में ही हम लोग चिल आउट करते, वी एंजॉय एवरीथिंग, बाकी टाइम तो पूरे काम पे लग जाना पड़ता है. तेव्हा मला खूप मोठं रिअलायझेशन झालं की मी त्याला इनडायरेक्टली सांगितलं की डोंट एव्हर डू बिझनेस. जोपर्यंत ही गोष्ट तुझ्या डोक्यातून 1000% निघत नाही ना, बिझनेसच्या बीचा पण विचार करू नको. की तुझी एवढा विचार आहे की लंच टाइम बरोबर कोण पाहिजे, यू आर नॉट केपेबल ऑफ डुईंग बिझनेस, यू आर व्हेरी फार अवे फ्रॉम बिझनेस. माझं उदाहरण देण्याचा अर्थ हे होता की ही इज स्टील स्टक विथ दॅट स्मॉल थिंग. आणि हे बऱ्याचशा वर्किंग लोकांना आताही बॉदर करत आहे. पण हे मला लोकांच्या रिॲक्शन फीडबॅक मधून समजते. काही वेबिनार अटेंड करताय ज्यांच्याशी 1 to 1 बोलणं होतं आहे की पूर्ण 8, 10, 12 तास जे ऑफिसमध्ये काम करतात, एवढे जर 8, 10, 12 तास असतील, तिच्यामध्ये जे एवढेशे चहा, कॉफी, बिस्किट, सिगरेटचे ब्रेक्स असतात, त्याच्यासाठी ते जगत होते. आता घरी तर ते सगळं मिळत नाही. सिगरेट तर दूरची गोष्ट आहे, काही लोकांना मिळत असेल मे बी प्यायला, ते नाही मिळत. चहा कॉफीची कटिंगची रस्त्यावरती पितो मित्रांबरोबर, कलिग्स बरोबर, ती नाही मिळत. कोणाबरोबर बसलेलो आहे? घरच्यांबरोबर. काही लोक टर्म करतात अडकले आहे. ते घरच्यांबरोबर नाही अडकले आहेत, ते मेंटली अडकलेले आहेत. तर अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींनी वी हॅव क्रिएटेड अ ब्लॉक इन अवर सेल्स, आणि आपण स्वतःला मेंटली स्टक ठेवलेलं आहे. आणि दुसऱ्या गोष्ट, रिजिटचा मी एक एक्झाम्पल सांगतो की ह्या ज्या मेंबर्सची गोष्ट करत होतो, ज्यांच्याबरोबर मी इंटरॅक्ट करतो ऑलमोस्ट रेग्युलरली, तिच्यामध्ये एक खूप मोठा बिझनेसमॅन आहे, तो पॅकेजिंग मध्ये आहे. त्याचे एक स्टेटमेंट ऐकून मी थोडासा डिस्टर्ब झालो की एवढा मोठा माणूस असा विचार करतो. आमच्याशी कॅज्युअल बोलताना मी त्यांना बोललो की वाय डोंट यू लुक फॉर सोशल मीडिया. त्याने आउटलाइटली रिजेक्ट केला. बोलता आय डोंट बिलीव्ह इन इट. मी मनात म्हटलं तुमच्या बिलीव्ह करण्यानं फरक नाही पडत. पाऊस येतोय तो येतो आहे, तू बोलशील पाऊस नाही येतो त्याच्याने कोरोना फरक नाही पडत. बट माझ्या डोक्यात सेकंड थॉट आला, नाही, ही इज रनिंग अ बिझनेस ऑफ 50 crores. देयर मस्ट बी सम पॉइंट. पण त्यांच्या मुलांची, त्यांचा फॅमिली ओन बिझनेस आहे, त्याच्या मुलांशी बोलल्यानंतर समजलं, ते बिचारे बोलतात की बाबा खूप रिजिड आहेत, ही डज नॉट वॉन्ट टू प्रमोट बिझनेस युजिंग सोशल मीडिया. So imagine he is doing very well.
he can do very well, excellent, only if he removes that rigidness regarding social media. काय आहे ते त्यालाच माहिती, पण स्वतःच ब्रेक लावलेला आहे. आता हा एक ओपन प्रश्न आहे, तुम्ही चॅट वरती सांगू शकतात, और इफ कपिल इज अवेलेबल तुम्ही अनम्यूट पण करू शकता. हा एक ओपन प्रश्न आहे की कॅन वी बी प्रिपेअर्ड फॉर सच सिच्युएशन, फॉर एनी सच सिच्युएशन? ओपन क्वेश्चन आहे सगळ्या पार्टिसिपेंट्सला. अच्छा, कपिल लिंगले म्हणतात प्लॅनिंग करू शकतो. एनीबडी एल्स? हाऊ टू बी प्रिपेअर्ड, और इफ एट ऑल वी कॅन बी प्रिपेअर्ड? बी प्रिपेअर्ड फॉर बीइंग प्रिपेअर्ड. गुड वन. अच्छा, एक दोन मिनिटं फक्त अनम्यूट करून शेअर करू शकता, कारण की वन वर्ड डझंट हेल्प मी अंडरस्टँड. सो समीरनी जसं लिहिले की वी कॅन बी प्रिपेअर्ड, आय वुड लाईक टू नो हाऊ. पार्टिसिपेंट्स त्यांना अनम्यूट करू शकतात स्वतः. ओके, ग्रेट. So if anyone can tell. अच्छा, ओके. Just locating it. नाही, मला ऑप्शन दिसत नाही अनम्यूट करायचा. नाही, पार्टिसिपेंट स्वतः करू शकतात. अच्छा. समीर हॅज. मला असं आन्सर करायचं आहे. समीर बोलतोय की हाऊ वी कॅन प्रिपेअर्ड इज डिपेंड ऑन, आपण वेगवेगळ्या सिनारिओज आपण प्रेडिक्ट करू शकतो. आय मीन वी कॅन अनालाइज की हाऊ टू, कोविड आला आहे किंवा हा प्रॉब्लेम आलेला आहे, लॉकडाऊन आहे, अदर सिनारिओज किंवा अदर ऑप्शन्स काय आहेत. देयर मस्ट बी ऑलवेज प्लॅन ए, प्लॅन बी अँड प्लॅन सी. सो आय मीन प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट अँड एक्झिक्युशन ऑल्सो. अच्छा, सो माझा सेकंड काउंटर क्वेश्चन आहे सगळ्यांना, की रिमोटली पण कोणाला वाटलं होतं की आपण घरातून बाहेर नाही निघू शकणार, ते पण 3 महिने. सुरुवातीला काही वेळ लागला असेल, काही वेळ वाटला असेल की काही 21 दिवस आहे, 22-24 दिवस आहे, पण 3 महिने झाले आणि अजूनही लोक बोलत आहेत, म्हणजे सगळीकडून समजते की आता अजून घराच्या बाहेर निघणं होणार नाहीये. सो ही गोष्ट रिमोटली पण डोक्यात नाही येणार, बट स्टील हाऊ कुड वी प्लॅन फॉर इट? म्हणजे हे असं बिझनेस मिटिगेशन बोलतो, रिस्क मिटिगेशन, हे त्याच्या पण पार पलीकडे बाहेरचं आहे की 3 महिने काही सप्लायच येणार नाही, असं होऊ शकत नाही. कारण की जरी ट्रान्सपोर्ट स्ट्राईक झाला तरी तो एका हफ्त्यापेक्षा जास्त नाही चालत. सो शेजीब म्हणता आहे, मला मी जर स्पेलिंग राईट असतो, शेजीब से नो नेवर थॉट ऑफ सच सिच्युएशन, वी नीड टू बी फ्लेक्सिबल अँड अडॅप्टिव्ह. संजय हेजीब, ओके, शॉर्ट मध्ये. सो संजयनी पार्शली आन्सर दिला आहे टू द पॉइंट दॅट आय वॉज कमिंग, की we actually cannot be prepared, nobody could be prepared, because हे कोविड आहे. त्याच्यानंतर काही गॉड फॉरबिड अजून काही येणार असेल, त्याच्यामध्ये वेगळ्या स्वरूपाचं काही असेल, जसं की वॉर सिनारिओ मध्ये काय होतं आपल्याला काहीच आयडिया नाही. मे बी ज्यांना आयडिया असेल त्यांना समजतं की हिस्टॉरिक एव्हिडन्सेस हिशोबाने की सगळे लाईट बंद करायचे असतात, की बॉम्ब कुठे टाकायचा, सिव्हिलायझेशन कुठे आहे हे वरती जे फायटर प्लेन जातात त्यांना माहित नको, आवाज काही नको, आवाज पण डिटेक्ट करतात ते, राशन पाणी सगळं भरून ठेवायचं, कारण की ह्या वेळेसारखं सगळं काही बंद राहणार आहे. ही एक्स्ट्रीम गोष्टीसाठी ना आपल्याला ट्रेनिंग मिळतं ना, आपल्याला अवेअरनेस असते की काय होऊ शकतं. सो व्हॉट वी कॅन डू इज, त्या सिच्युएशन मध्ये जी गोष्टीची गरज आहे ती करायला पाहिजे. आता हे स्टेटमेंट म्हणायला खूप सोपं आहे आणि ब्रॉड आहे आणि इट इज व्हेरी इझी टू से, पण आपण त्याच्यावरती येऊया. तर माझं एक पर्सनल स्मॉल एक्झाम्पल सांगतो की मला समहाऊ ऑनलाईन ट्रेनिंग वेबिनार घेण्याचं रेझिस्टन्स होता, की काय स्क्रीनकडे कॅमेराकडून बघायला पाहिजे, असे लोक लाईव्ह पाहिजे, मजा येते लोकांचे एक्सप्रेशन बघायला, बोलायला.
ऑनेस्टली मला सुरुवातीचे वेबिनार्स खूप बोर झालेलं, की कॅमेराकडे बघत राहायचं आणि कोणीच दिसत नाही, आपलंच प्रेझेंटेशन आपल्याला दिसतं, लोक बसले की झोपले ते पण समजत नाही. तर मला ऑनेस्टली ते कंटाळा येत होता. पण त्याच्यानंतर जे फीडबॅक आलं त्याच्याने समजलं की माझा तो परसेप्शन होता आणि आय वॉज स्टक विथ माय माइंड इन दॅट थिंग. पण जसं मला समजलं की ह्या वेळेची आताही गरज आहे, म्हणजे मी ट्रेनिंग करतो, मी जर हे नाही केलं तर मी ट्रेनिंग नाही करणार. आय कॅनॉट बी इवन 1% रिजिड ऑन दिस. मी त्याच दिवशी सोडलं ते आणि आपलं वेबिनार अनाऊन्स केला, बिंदासपणे लिहून टाकलं वेबिनार ऑन झूम. झूम काय आहे ते पण माहित नाही, नुसते 10 लोक आमच्या कुठल्या ट्रेनिंगच्या ग्रुप्स मध्ये झूम वरती करताय, मी पण झूमचं नाव लिहून टाकलं. म्हटलं फ्री आहे ना, जोपर्यंत मला फ्री आहे त्यावेळेला तोपर्यंत इट डज नॉट मॅटर. मी सरळ साइन इन करून आपला प्रमोट करायला लागलो आणि त्या दिवशी जेव्हा प्रमोट करायला सुरुवात केली तेव्हा बघितलं झूम काय आहे आणि बघूया. काही मोठी गोष्ट नव्हती, नुसतं क्लिक करायचं की मीटिंग सुरू. फ्री पण आहे, कन्व्हिनियंट पण आहे, सगळंच काही आहे. सो माय पॉइंट हिअर वॉज मी फ्लेक्झिबल होतो म्हणून ते सोपं वाटलं मला. डिफिकल्ट होतं पण, कारण की ते डिसिजन पण घेणं डिफिकल्ट आहे की एवढे वेळ नाही केलं आता अचानक कसं करायचं. तर याचं आन्सर हा नेक्स्ट आहे, डू व्हॉट मॅटर्स. म्हणजे आता माझा टेक्सटाईलचा बिझनेस कम्प्लिटली बंद आहे. मी समजा टेक्सटाईल मॅन्युफॅक्चरर आहे, मी कपडे मॅन्युफॅक्चर करतो, आमच्या फील्डला परमिशनच नाही आहे. काय करणार तुम्ही? काय ना, थांबूया गव्हर्नमेंटसाठी, याच्यासाठी त्याच्यासाठी किती वेळ थांबणार. आर यू आन्सरेबल टू एनीबडी? नो. बट आफ्टर सम टाइम यू वुड बी आन्सरेबल टू यू अँड युअर फॅमिली, की पैसे कुठून येतील, किती रिझर्व यूज करणार तुम्ही स्वतःचे. म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ इफ यू आर फायनान्शियली वेल ऑर नॉट, खाली दिमाग शैतान का घर सगळ्यांना समजतं आणि ते काही दिवसात लगेच समजतं की नाही खरंच डोकं फिरत आहे, काहीतरी करायला पाहिजे. फॉर्च्युनेटली मला 6व्या की 7व्या दिवसापर्यंत मी मजेत होतो, जोपर्यंत काहीच गंध नव्हता की काय चालू दुनियामध्ये. होईल ठीक आहे, 21 दिवस सांगितले ना, जास्त 10-15 दिवसात होऊन जाईल, आपल्याकडे एवढं काय पसरणार नाही, लोक सगळे घरी बसले. तेव्हा मी बघितलं की मला जे वेबिनार अनाऊन्स करायला जितकी डिफिकल्टी होत होती ती आधी पण होत होती, पण आता ते माझ्या डोक्यातून कम्प्लिटली निघून गेलं त्यावेळेला. कारण की तेव्हा मला त्या वेळेची गरज समजली की आता काय गरजेचं आहे, तुझं जे काय इनिबिशन्स आहे, तुझे जे काय अंडरस्टँडिंग आहे, रॉंग अंडरस्टँडिंग आहे, ती सोडून दे. आता काय करायला पाहिजे, आता वेबिनार करायला पाहिजे. आता तुझी टेक्सटाईल इंडस्ट्री अडकली आहे ना, तू दुसरा काही करू शकतो का. मला जे 7व्या दिवशी समजलं त्याच्यानंतर आतापर्यंत मला कधीच अडकल्यासारखं वाटलं नाही. तर ती गोष्ट अशी झाली, सम ऑफ यू माइट नो सायमन सिनेक म्हणून एक खूप छान स्पीकर आहेत, खूप फेमस स्पीकर आहेत, त्यांचं बुक आहे स्टार्ट विथ वाय. त्यांचा एक व्हिडिओ बघितला होता, ही सेड देयर इज नो गोइंग बॅक टू नॉर्मल. आता ती व्हिडिओ बघून मी अट्रॅक्ट झालो आणि चालू केलं, पण त्यांनी एक खूप छान एक्झाम्पल दिलं, त्याच्याने मी इमिडिएटली वेबिनार अनाऊन्स करून टाकला होता व्हेरी नेक्स्ट डे. त्यांनी सांगितलं की एक पिझ्झावाला आहे न्यूयॉर्क मध्ये, खूप मेहनतनी पैसे जमा करून केलेलं, मोठा नव्हता, जस्ट स्टार्ट केलेलं, काही महिने झाले होते. आणि जसं कोविड आलं नवीन दुकान बंद केलं आणि वर्कफोर्स बसलेला आहे, काही घरी गेले जवळच्या जवळ आणि बाकी सगळे असेच बसलेले, काहीच नाही करत. हा त्याच्या किचन मध्ये गेला आणि असा हताश होऊन बसलेला, व्हॉट टू डू नाव, इकडे तिकडे बघत होता. पण त्याला एक क्लिअर होतं की हे मला थांबवणार नाही, आता खूप काहीतरी चांगलं चालू केलेलं आहे, दिस इज नॉट सपोज टू हॅपन, काहीतरी गाडी हालायला पाहिजे. तेवढं त्याला थॉट आला आणि ऍक्च्युली त्याची गाडी 3-4 दिवसात इतकी जबरदस्त हल्ली, त्यांनी एक लगेच एक्सपेरिमेंट केला. एक एक्सपेरिमेंट लगेच काय केला की त्यांनी बघितलं त्याच्याकडे ओव्हन आहे, त्यांनी फक्त एवढं बघितलं की ओव्हन मध्ये ऍट व्हॉट टेम्परेचर प्लास्टिक मेल्ट्स, आणि प्लास्टिक मेल्ट होतं की नाही.
प्लास्टिक मेल्ट करून बघितलं, 2-3 टाईपचे झाले. दुसऱ्या दिवसापासून फेस मास्कचं जे शिल्ड वाला मास्क आहे त्याची फॅक्टरी चालू केली. मोठा ओव्हन होता, भरपूर सारे मास्क एक साथ बनवत होते. पिझ्झा वाला फेस मास्क बनवायला लागला, ते शिल्ड वाले. नाव ही डिड नॉट थिंक की मी पिझ्झा वाला आणि हे काय विकायचं. मी म्हटलं जर पिझ्झा वाला फेस मास्क विकू शकतं तर तू ट्रेनिंग करणारा ऑनलाईन ट्रेनिंग नाही करू शकत. म्हटलं एवढा तर तू वीक नाही आहे किंवा इनफ्लेक्झिबल नाही आहे. इमिडिएटली दुसऱ्या दिवशी काही न विचार करता चालू केलं. त्याच्यानंतर मला याचा महत्व समजला की डू व्हॉट मॅटर्स. आणि एक गोष्ट मी बऱ्याचदा सगळ्या वेबिनार्स मध्ये एम्फसाइज करतो की वी ऑल नो व्हॉट नीड्स टू बी डन ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम. आपल्याला सगळ्यांना माहित असतं त्या क्षणाला काय करायचं, पण आपल्या नुसतं डिसिजन्स खराब असतात. आता राईट नाव फॉर एक्झाम्पल मी एक रिस्की स्टेटमेंट बोलतो आहे. जर तुम्ही स्पीकरवरती असाल तर रिस्क आहे, घरी असाल तर घरी म्हणजे घरीच असाल, पण जर फॅमिली कोणी ऐकायला जाईल तर थोडं रिस्की स्टेटमेंट आहे. When was the last time you spoke with your husband or wife in a loving tone? खरोखर प्रेमाने बोललेले असणार, किंवा एनी रिलेशन फॉर दॅट मॅटर, मम्मी डॅडी जे कोण आहे, इफ इन केस यू आर नॉट मॅरिड. आता हे जर स्वतःशी सेल्फ ऑनेस्टी ठेवली, हा कॉर्नर मधला बॉक्स लक्षात ठेवा. इफ यू आर नॉट ऑनेस्ट टू युअर सेल्फ, यू नो दॅट इज इम्पॉर्टंट बट यू आर नॉट डुईंग इट बिकॉज इट डज नॉट मॅटर. म्हणजे आता फरक नाही पडत आहे, बट इट डज मॅटर लॉंग टाइम. आत्ताच्या दृष्टीने आपण बिझनेस पर्स्पेक्टिव्ह बघितला किंवा वर्क पर्स्पेक्टिव्ह बघितला, डू व्हॉट मॅटर्स. Now these are few attitudes for all times, not just challenging times. आणि हे जर केलं ना, आता हे सगळे वन लाइनर आहेत, पण हे जर सगळं ऍक्च्युअली इम्प्लिमेंट केलं, जे करायला ऑनेस्टली पॉझिटिव्हली मी सांगतो आहे डिफिकल्ट आहे, कारण की बऱ्याच गोष्टी येतील याच्यामध्ये. या एका स्लाइड मध्ये कुठलाही चॅलेंज असो, काहीही चॅलेंज असो, आपण त्याच्या परे जाऊ शकतो. आणि याचा सगळ्यात इम्पॉर्टंट आन्सर नेक्स्ट स्लाइड मध्ये मिळणार आहे आपल्याला. ऍटिट्यूड ऑफ फ्रेंडलीनेस विथ अनसर्टनिटी. आता अनसर्टनिटी माहित नाही आहे, पण त्याची फ्रेंडलीनेस कसं करणार आहे. सो मला याच्यावरतून एक छान एक्झाम्पल आठवलेला, की मागच्या वेबिनार मध्ये आठवलेला. आता मी त्या सगळ्या वेबिनार्स मध्ये ते इन्क्लूड करतो आणि मला पर्सनली खूप आवडलेलं ते. आणि मला रिलेट करता येतं की मी जेव्हा स्विमिंग शिकत होतो, मला अजून प्रोफेशनली मी स्विमिंग शिकलो नव्हतो, पण मी म्हटलं की स्विमिंगची भीती का वाटते, म्हणजे स्विमिंग नाही करतायत म्हणजे काय, डुबून मरू शकतो. माहित आहे की 5 फुटाचा स्विमिंग पूल आहे, 4 फुटाचाच आहे, ते जे काय लेवल्स असतील त्याच्या हिशोबाने कुठला साईजचा पूल आहे ते. स्टील यू आर स्केअर्ड. यू म्हणजे मी माझी गोष्ट करतोय. स्टील आय वॉज स्केअर्ड. तर मी 2-3 एक्सपेरिमेंट केली. कॉर्नरला उभं राहिलो आणि सरळ मागे पडून गेलो, म्हणजे अर्थात मागे कोणी आहे का बघितलं, आणि सरळ बॅक वरती पडत होतो. मला 3-4 जम्प घेतल्यानंतर, ब्लँकली जम्प घेतल्यानंतर समजलं इट वॉज प्युअरली अननोन फिअर. म्हणजे माहित आहे मरणार नाही, पण अजून काही झालं तर, अजून काय म्हणजे घशात पाणी जातं, डोळे खराब होतील, नाकात पाणी, काय माहित नाही काय होईल. मरणार नाही, पण काहीतरी अनसर्टन होऊ शकतं असं समजतं. सो इट इज फ्रेंडलीनेस विथ अनसर्टनिटी. सो आय केटर टू माय ओन अननोन फिअर्स. आता एक्झाम्पल छोटा आहे, पण त्याचा इम्पॅक्ट प्रोफाउंड होता. मला बऱ्याच गोष्टीमध्ये ते रिफ्लेक्ट झालं की हाऊ कॅन वी बी प्रिपेअर्ड फॉर अनसर्टनिटी. नॉन जजमेंटल ऍटिट्यूड ही पण खूप मोठी वाईड टर्म आहे. याचं मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो. मसाला किंग मेकर आहे दुबईचे, मला त्यांचं नाव नाही आता आठवत आहे, मे बी कोणाला माहित असेल तर चॅट वरती सांगू शकता. ही इज ऑलरेडी नोन ॲज अ मसाला किंग मेकर. दुबईमध्ये बेस्ड आहेत पण इंडियन आहे. त्यांनी एक खूप छान एक्झाम्पल सांगितलं होतं. ते बोलले की मी ज्या वेळेला बिझनेस सुरू केलेला मसाल्याचा, त्यावेळेला एका माणसाने मला एक स्लॉटर हाऊस दाखवलं.
ह्या व्यक्ती ज्याची गोष्ट करतोय तो खूप फेमस आहे. माझं असं नाव आठवतं मी कळवतो. धनंजय दत्तार नाव आहे वाटतं त्यांचं, इफ आय एम राईट. धनंजय दत्तार, येस एक्झॅक्टली. थँक्यू अपूर्व. सो धनंजय दत्तार नाव आहे त्यांचं. त्यांनी इतकं सुंदर एक्झाम्पल दिलं होतं. मी फॉर्च्युनेटली त्यांना लाईव्ह ऐकलं होतं मुंबईमध्ये. त्यांनी सांगितलं स्लॉटर हाऊस मध्ये गेलो, खूप मोठा स्लॉटर हाऊस होतं जिकडून हजारो ठिकाणी तो माल सप्लाय होतो. सो यू कुड सप्लाय युअर मसाला विथ देम, असं त्यांना एक बिझनेस डील करायची होती. हे प्युअर व्हेज होते. हे कसे तरी नाक दाबत ते पूर्ण स्लॉटर हाऊस मध्ये गेले. त्यांना ते बघवलं पण जात नव्हतं की कसं कापता आहे आणि सगळं काय होत आहे, रक्त पडतंय. बिंग प्युअर व्हेज ही डिड नॉट लाईक ॲट ऑल. मेंटली विचार केला की मी या व्यक्तीची बिझनेस नाहीच करणार. बट काहीतरी रिझननी ते गेले. माहिती आहे स्लॉटर हाऊस कसं असतं, आयडिया असते, पण गेले. सगळं झाल्यानंतर बाहेर आले आणि त्यांनी सांगितलं, आणि हा सॉर्ट ऑफ मध्यस्थी व्यक्ती होता, म्हणजे तो त्याच्याबरोबर काम करत होता स्लॉटर हाऊस वाल्याबरोबर, आणि तो त्याचा पार्टनर पण होता, जो माणूस त्याला दाखवत होता सगळं. त्यांचं बोलणं झालं आणि त्याने सांगितलं की आय एम सॉरी, आय कॅनॉट डू बिझनेस हिअर. माझं थोडं चुकलं, मला एवढा अशा एन्व्हायरमेंट मध्ये काम नाही करता येणार जे अशा एन्व्हायरमेंट मध्ये काम करतात, म्हणजे मारता हे, रक्त पडते, असं तसं. म्हणजे नेक्स्ट स्टेटमेंट त्याला या माणसाने सांगितलं ना, जो त्याचा पार्टनर होता, ज्याने इंट्रोड्यूस केलं, त्याने इमिडिएटली डील डन केली. त्याने नेक्स्ट स्टेटमेंट सांगितलं की सर मी जैन आहे. ते सांगितल्याबरोबर ह्याचे सगळे इनिबिशन्स निघून गेले. सगळं डोक्यात जे काय असेल ना, त्यांनी सरळ डन डील केली की ओके डन, हा बिझनेस डन आहे, पण तू माझ्याबरोबर आता चहा कॉफी प्यायलाय. त्याला बाहेर यायल्यावर विचारलं की व्हॉट मेड यू डू दिस, की कुठलाच जैन हे काम नाही करणार. म्हणजे जैनच्या हिशोबाने खूप घाण झाले की रक्तामध्ये काम करताय, जिकडे अॅनिमल्सला मारताय, नॉनव्हेज आहे, असं तसं. त्यांनी मागच्या स्लाइड मध्ये जे सांगितलं ते दाखवलं. डू व्हॉट मॅटर्स. तुला काम करायला पाहिजे ना, तू घे काम. तुला जर अति वाटतंय ना, तुझ्या तत्वांचा खिलाफ आहे, म्हणजे मी मरीन पण हे नाही घेणार, देन यू डोंट डू. बोलतो नाही, मला आता प्रोग्रेस करायचे, मी भले याच्यानंतर नाही घेणार, बट आय वॉन्ट दिस बिकॉज दिस इज व्हेरी बिग बिझनेस. नाव ह्याचं एक्झाम्पल होतं की हाऊ वी बिकम जजमेंटल. आता हे आपल्यावरती आहे की आपण ह्या एक्झाम्पलला कसं घेऊ. की मी पण स्वतः ऍक्च्युली प्युअर व्हेज आहे, मी अशा ठिकाणी काम नाही करणार, पण हा एक्सपिरियन्स आल्यानंतर मी कदाचित विचार करीन. बट यू सी स्टील आय एम हार्ड ऑन इट, की मला पण वाटतं की मी अशा यामध्ये काम नाही करू शकत. तर अशा एक्झाम्पल्स खूप जास्त इन्स्पायरिंग असतात. नेक्स्ट ॲटिट्यूड आपण ऑलरेडी कव्हर केला आहे बऱ्याच पर्स्पेक्टिव्ह मध्ये, ॲटिट्यूड ऑफ फ्लेक्झिबिलिटी. ॲटिट्यूड ऑफ अनकंडिशनल फॉरगिव्हनेस अँड अनकंडिशनल लव्ह. हे मी जसं म्हटलं की हिच्यामधली एक एक लाईन खूप प्रोफाउंड आहे, पण समजायला आणि इम्प्लिमेंट करायला तेवढीच डिफिकल्ट आहे. मला जेव्हा समजलं ना की मी हे नाही करू शकत, आतापर्यंत तू एकही वेबिनार नाही कंडक्ट केलाय, घरची कंडिशन कशी आहे, तू कसा प्रिपेअर करशील, म्हणजे तुला घरामध्ये सेपरेट डेडिकेटेड जागा लागेल, बरेच गोष्टी होती. आणि मी स्वतःला टॉर्चर करत होतो अननोन. तेवढ्या 7 दिवसात, पहिल्या कोविडच्या 7 दिवसात एका वेळेला समजलं की ही गोष्ट करायला पाहिजे ना, तर कर चुपचाप, बाकी सगळं जाऊ दे. तर ऍक्च्युली आय फॉरगिव्ह माय सेल्फ दॅट डे की तू एवढा लोड नको घेऊस, तुला हे करायचं गरजेचं आहे ना, ते बाकीचं सगळं सोडून दे, जेवढं गरजेचं आहे ते कर, बाकी एव्हरीथिंग एल्स फॉल्स इन टू प्लेसेस. आता हे अगेन छोटस एक्झाम्पल झालं, पण जर खरंच इमानदारीने विचार केलं, isn't this the best period to connect with people whom we have never spoke to, ज्यांच्याशी रिलेशन खराब झाले. कारण की भेटणंच गडबड असते ना, ह्याचं तोंड नाही बघायचं, याचा आवाज नाही ऐकायचा, ऍटलीस्ट भेटणं तरी अनकम्फर्टेबल वाटेल, बोलणं तरी फोनवरती बोलणं तरी चेहरा तरी नाही दिसणार. इफ वी हेट दॅट पर्सन सो मच, आणि देर इज नो हार्म इन forgiving the other person, but again we are mentally stuck, emotionally stuck, की त्याला माफ कसं करायचं.
So this again is a very good time for forgiving ourselves. आणि विदाउट एनी कंडिशन. त्यांनी केलं तर त्यांनीच कॉल करायला पाहिजे, मी कशाला करणार आहे? तो नाहीच कॉल करणार आहे, कारण की त्यांनी वेबिनार अटेंड नाही केले, त्याला अशा गोष्टी माहित नाही आहेत. तुला वाटतं तू हुशार आहे, तू करू शकतो, तू कर. सो इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट की तुम्हाला वाटतं तुम्ही करा, दॅट इज कम्प्लिटली अनकंडिशनल. आताच्या वेळेच्या हिशोबाने मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ॲटिट्यूड ऑफ सस्टेन्ड लर्निंग अँड रॅपिड इम्प्लिमेंटेशन. सस्टेन्ड लर्निंग इन द सेन्स, हा एक वेबिनार मी 6 दिवसानंतर अटेंड करतो, दॅट इज नॉट सस्टेन. सस्टेन मीन्स ऑलमोस्ट डेली लर्निंग, आयदर रीडिंग अ बुक or attending webinars or learning from one-to-one conversation, anywhere, anything but continuous learning and rapid implementation. आता मी याचे पण एक शॉर्ट मध्ये एक्झाम्पल देतो. मी एका बिझनेस कम्युनिटीला बिलॉंग करतो. तिकडे तुम्हाला माहित असेल काही बिझनेस रेफरल क्लब्स असतात. तर हा एक माणूस होता, तो कुठल्याच क्लबला बिलॉंग करत नव्हता, बट स्टील ही हॅड व्हेरी बेस्ट ऑफ द बेस्ट अपडेट्स ऑफ व्हॉट इज हॅपनिंग इन द मार्केट वेन द मार्केट इज क्लोज्ड. म्हणजे केईएम मध्ये 100 पीपीई किटची गरज आहे, हे बऱ्यापैकी ऑब्विस आहे. किंवा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये हेल्थ केअर मध्ये सॅनिटायझरची याची त्याची गरज आहे. एक कम्युनिटी आहे, आता सिंचा ओपन फोरम आहे, त्या कम्युनिटीचं मी नाव नाही घेऊ शकणार. एक कम्युनिटी आहे जी बिझनेस मध्ये खूप चांगली आहे, आणि बाकीचे कम्युनिटी वाले ज्यांना समजलं ते ह्या व्यक्तींना 2-3 लोकांना मूर्खात काढत होते की तुम्ही ह्या वेळेला कुठे बिझनेस करायला चालले, तुम्हाला नुसते पैसे दिसतात, बाहेर जाऊ नका, फॅमिलीकडे बघा, तुम्हाला काय झालं तर फॅमिलीचं काय. आणि हे जे विचार करत होते फॅमिलीवाले, ते फॅमिलीचा विचार करत बसले आणि घरीच बसले. ते जे बाहेर जाणारे आहेत ते 100, 2000, 1 लाख, 10 लाख किट, मास्क, सॅनिटायझर जे असेल नसेल ते सगळं विकून प्रॉफिट घेऊन बिझनेस चालू करून बिझनेस बंद करून घरी आले विदिन 2 months. म्हणजे आता तर 3रा महिना, मला वाटतं आपण जसं बोलतोय ना, त्यांनी अजून एक बिझनेस चालू करून बंद पण केला असेल. सो दॅट इज रॅपिड इम्प्लिमेंटेशन. इकडे समजलं काय लायसन्स लागतो, कुठून रॉ मटेरियल येईल, इमिडिएटली ऑर्डर टाकली, बनवलं, घेतलं, सप्लाय केलं. गरज भरपूर होती आधी, आता नाही आहे. स्टील देअर इज अ नीड, बट देअर इज स्टील लॉंग क्यू फॉर लायसन्सेस. मला जे लेटेस्ट समजलं होतं ते ॲटिट्यूड ऑफ लेटिंग गो ऑफ ओल्ड टू एम्ब्रेस न्यू, जे आपण सोशल मीडियाचं एक्झाम्पल घेतलं होतं. डोंट जस्ट लर्न बट हॅव अ लर्निंग ॲटिट्यूड. आता आपण थोडंसं फास्ट स्किप करूया, आपल्याकडे 5-10 मिनिटं बाकी आहेत आणि 2 स्लाइड बाकी आहेत अजून. सो मला इकडे एक गमतीचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मी आता जस्ट 3 दिवस आधी सेम प्रेझेंटेशन मराठीमध्ये घेतलं होतं, कारण की एक क्राऊड होता तो ओनली मराठी स्पीकिंग होता आणि काही गावचे पण होते. तर मी गुगल ट्रान्सलेटर यूज केला. तिच्यामध्ये हा टाकला, शॉक प्रूफ युअर सेल्फ फॉर फ्युचर. यू वोंट इमॅजिन याचा रिस्पॉन्स काय आला असेल ट्रान्सलेटर मध्ये, भविष्यासाठी स्वतःला धक्का द्या. मला ते ट्रान्सलेशन इतकं आवडलं. एक्झॅक्टली अपोजिट आहे, पण इक्वली इम्प्लिमेंटेबल, इक्वली राईट. म्हणजे हिच्यामध्ये लिहिलंय शॉक प्रूफ युअर सेल्फ, तिकडे लिहिलं आहे तुम्हाला शॉक प्रूफ करण्यासाठी स्वतःला धक्का द्यायचा. मला ते अतिशय आवडलं, तुम्ही ऍज इट इज ठेवलं होतं ते. सो समटाइम्स इवन गुगल नोज व्हॉट इज द नीड ऑफ द आर. अगेन आपला ह्या जो लेजेंड आहे त्याच्यावरती येतो आपण, सगळं घुमून फिरून तिच्यावरतीच येणार आहे. बी ब्रुटली ऑनेस्ट टू सेल्फ. आता पण तुम्ही या वेबिनार नंतर सर्च करून बघा, कॅट रिफ्लेक्शन इन मिरर, एवढं फक्त सर्च करा गुगल मध्ये, कॅट रिफ्लेक्शन इन मिरर. 2 पेजेस मिरर मध्ये नुसता वाघच दिसतो, सगळ्या मांजरांना वाघ दिसतो. मी म्हटलं नाही, हा जर इमेज असेल ना तर आपल्याला दुसरा काहीतरी इमेज टाकायला पाहिजे. यू कॅनॉट फेक युअर सेल्फ. म्हणजे प्रेझेंटेशन मध्ये दाखवाल, स्वतःला कन्व्हिन्स कराल, घरच्यांना समजवाल, पण तुम्हाला आतमधून माहित आहे ना की, म्हणजे आपल्याला स्वतःला माहित आहे काही वाघबीग नाही आहे, काही वाघबीग नाहीये, भिगी बिल्ली आहे एवढूसा. आणि ऑनेस्टली
खरं जर बघितलं ना तर आपण तसेच असतो, बट वी हॅव टू ऍक्सेप्ट इट आणि ग्रो बियॉन्ड इट. सो डोंट स्टॉप लाईंग टू युअर सेल्फ की कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी नाही फेक करायचं ठीक आहे, पण कॉन्फिडन्स पण बिल्ड करा त्याच्यासाठी. देर हॅज टू बी समथिंग टँजिबल डन टू बिल्ड कॉन्फिडन्स. बरेच लोक इंटरव्ह्यू स्किल साठी विचारतात व्हॉट डू यू डू टू बिल्ड कॉन्फिडन्स. मी पहिले सांगतो बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ. पहिले स्वतः ऍक्सेप्ट तर कर की फाटलेली आहे, हिंमत नाही आहे, डरपोक आहे, हे आहे ते आहे, बट बी ऑनेस्ट टू युअरसेल्फ. बट मी त्याच्यावरती अजून ऍड करेल बी ब्रुटली ऑनेस्ट टू युअरसेल्फ. आरशामध्ये नीट बघा, लायन बियन टायगर बिगर नाही दिसत आहे, कॅटच आहे. बिल्ड ऑन दॅट कॅट अँड देन बिकम अ लायन. टू स्टार्ट विथ ऑनेस्टी. सगळ्या प्रेझेंटेशन मध्ये काही समजलं नसेल, काही क्लिक झालं नसेल, आवडलं नसेल, लक्षात नसेल, हा एक पॉइंट लक्षात ठेवा. कोविड सर्व्हाइव्ह करू शकतात, कत्रीना सर्व्हाइव्ह करू शकतात, निसर्ग सर्व्हाइव्ह करू शकतात, सगळं काही सर्व्हाइव्ह करू शकतात. किक आउट ऑल नेगेटिव्ह पीपल, किल नेगेटिव्हिटी. मी याच्यावरती अजून 2 तास पण बोलू शकतो, पण पुढचे 2 मिनिटं पण नाही येऊ शकणार बिकॉज वी हॅव टू रन थ्रू द प्रेझेंटेशन. पण मी एक शॉर्टली सांगेन, इफ यू आर रिअली ऑनेस्ट टू युअर सेल्फ, यू नो दॅट यू हॅव मेनी पीपल नेगेटिव्ह अराउंड यू. आणि मला ह्याच्याबद्दल खूप प्रश्न एक्सपेक्टेड आहे, सो आय विल कीप इट हँगिंग हिअर. जर खरंच सिरियसली समजलं असेल या पॉइंटचा इम्पॉर्टन्स, पूर्ण प्रेझेंटेशन मध्ये सगळं बाजूला काढा. दिस इज द ओनली थिंग that is making people stuck everywhere all the time. आणि last thing, to make yourself shock proof, regular hard self review. तर या पहिल्या पॉइंट पासून पर्यंत जात होती. when you are brutally honest to yourself, you actually can do a hard self review. मी जेव्हा माझं सेल्फ रिव्ह्यू करतो, कधी कधी रडायला येतं, ऍक्च्युली रडायला येतं. आणि आय डोंट हॅव एनी शेम इन ऍडमिटिंग इट इन फ्रंट ऑफ एनीबडी. मी तुमच्यापैकी कोणालाच ओळखत नाही, पण मला लाज भीती नाही वाटत, बिकॉज आय नो व्हॉट पॉवर इट गिव्स यू. स्वतःशी खरं बोलणं चालू केलं, निगेटिव्हिटी काढली आणि स्वतःचा हार्ड रिव्ह्यू केला की ठीक आहे, आता सगळं समजलं ना, मांजरच आहे, वाघ नाही आहे. पहिली गोष्ट क्लिअर झाली, सगळ्या फालतू गोष्टी सगळं जाल डोक्यातून काढला की नाही यू कॅन डू एनिथिंग. काही नाही करू शकत, आता काही नाही करू शकत ना, हिंमत आहे करायची पण आता काही नाही करू शकत. सो बिल्ड ऑन व्हॉट यू कॅन डू राईट नाव. आणि हळूहळू स्वतःला प्रूव्ह करायचं, लोकांना नाही. नेगेटिव्ह लोकांना काढलं की समजतं व्हेअर डू वी रिअली स्टँड, आणि दॅट इज द प्लेस वेअर यू डू सेल्फ रिव्ह्यू. त्याच्यासाठी डोंट डू व्हॉट अदर्स डू. मला ज्या वेळेला बाईक घ्यायची होती 8-10 वर्षाआधी, सगळी दुनिया पल्सर घेत होती, मी ट्विस्टर घेतली. का? पूर्ण दुनिया पल्सर घेते, मी नाही घेणार. सगळे लोक वॅगनार घेत होते कार म्हणून, मी नाही घेणार. का? काय माहित नाही, सगळे करतात तर मला नाही करायचं. अरे पण बजेट हाच आहे, मी मर्सिडीज 3rd क्लास 4th क्लास घेईल, कुठली गाडी घेईल, पण वॅगनार नाही घेणार. कोणी वाईट वाटून नका घेऊ ज्यांच्याकडे वॅगनार आहे. मी पॉइंट हेच सांगत होता की डोंट डू व्हॉट अदर्स डू, else you will get the result what others are getting. As simple as that. Ask for help professionally, shamelessly, immediately. हे स्पेसिफिकली या वेळेची गरज आहे. तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला नेक्स्ट जॉब शोधायचा, इंटरव्ह्यू कसं द्यायचं, ट्रेनिंग कशी चांगलं कंडक्ट करायचे, टाइम कसा मॅनेज करायचा, पॉझिटिव्हिटी कशी ठेवायची, जे करायचं असेल ते, जो कोण हाताला भेटतो ना त्याला प्रोफेशनल वे मध्ये कम्युनिकेट करा, निर्लज्जपणे विचारा आणि आत्ताच्या आत्ता विचारा. कोविड अज्युम करा की जन्मभर चालणार आहे, काय करणार आहे, घराच्या बाहेर नाही निघणार, करावंच लागणार आहे. अगेन सेम थिंग, डोंट जस्ट लर्न, हॅव अ लर्निंग ॲटिट्यूड. सो थँक यू फॉर अटेंडिंग. प्लीज डोंट लीव्ह नाव, प्लीज डोंट लीव्ह विदाउट आस्किंग क्वेश्चन्स. सो द ग्राउंड इज ओपन. माझं प्रेझेंटेशन झालं आहे, आपण अनम्यूट करून प्रश्नांचा वर्षाव करू शकता. थँक्यू पराग. थँक्यू कपिल. फार छान माहिती दिली आणि जे काही पॉइंट्स तुम्ही पुटअप केले, आय गेस कुठे ना कुठे प्रत्येकाच्या प्रोफेशनल
बिझनेस किंवा ऑफिस लाईफ मध्ये हे सगळे क्वेश्चन्स येतात आणि यू नोटेड दोज पॉइंट्स व्हेरी वेल, सो थँक्यू फॉर दॅट. Okay, so let's move on towards the QA session. So I guess questions already chat box मध्ये आलेले आहेत. As you predicted regarding the negativity, the first question is regarding that only. So I guess you can answer that. Yeah. So how to identify negative people? You don't have to. Everybody around you is negative. मी बाय डिफॉल्ट पॉझिटिव्हली फुल मोटिवेशन एन्थुझियाझम सहित सांगतो आहे की आपल्या आजूबाजूला जवळजवळ सगळे नेगेटिव्ह आहेत. इफ यू थिंक आपण तुम्हाला जर खरंच वाटतं आहे ना, अगेन दिस इज नॉट ओनली फॉर अपूर्व, दिस इज फॉर एव्हरीबडी. जर तुम्हाला वाटतं आहे ना की तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, यू आर नॉट एट ऑल स्टक इन दिस सिच्युएशन इन एनी वे. अगेन आपला तो पॉइंट आहे कॉर्नर मधला, सेल्फ ऑनेस्टी, कीप दॅट इन माइंड. If you think you are really positive, if you think you are really not stuck, you are moving ahead, business is good or it can be good, only and only then you don't have any negative people around. And to specifically answer your question, negative people can never give you positive thoughts. आणि स्पेशली जे सकाळी सकाळी येऊन किरकिर करतात, रडतात ना, फोनवरती असो, मेलवरती असो, कॉलवरती असो, 1 to 1 असो, आल्या आल्या बॅग आपटली क्युबिकल मध्ये, आणि ही लोकच खराब आहेत. कंडक्टर असेच असतात, सुट्टेच ठेवत नाही कधी. मी त्या व्यक्तीच्या समोर निघून जातो. त्या व्यक्तीला ऑन द फेस त्याची व्हॅल्यू समजते आणि मी ऍक्च्युली केलेला आहे. सो हिच्यामध्ये सेकंड आन्सर, याचा जे पुढचा प्रश्न येईल तो मी आधीच आन्सर करतो की you have to learn to be assertive to keep negative people out of your life. नेगेटिव्ह लोकांना काढणं खूप डिफिकल्ट असतं, इम्पॉसिबल नाही आहे. देर आर ओनली 2 things आय विल शेअर हिअर. काही लोकांना तुम्ही काढू शकतात, काही लोकांना नाही काढू शकत. वन इज ब्लड रिलेशन, रेस्ट आर एव्हरीबडी एल्स. ब्लड रिलेशन कडून काही गोष्टी शिकायच्या असतात, यू कॅनॉट गेट रिड ऑफ देम. फार तर तुम्ही मुंबईला आहात तर रत्नागिरी, कोल्हापूर, दुबई, मलेशिया, सिंगापूरला जाऊ शकतात, बट स्टील यू आर रनिंग अवे. म्हणजे सोफिस्टिकेटेडली रनिंग अवे, लग्नानंतर किंवा जॉबसाठी किंवा बिझनेससाठी, बट स्टील यू आर रनिंग अवे त्या रिझन साठी जर असणार तर. आणि सेकंड इज रेस्ट एव्हरीबडी एल्स whom you cannot handle assertively and they will damage us, they do damage us regularly. सो मी एक गोष्ट स्कूलमध्ये ट्रेनिंग देतो ना मुलांना, पहिल्यांदा मला थोडस मी शेकी होतो की ही गोष्ट मुलांना कशी सांगू. माझ्या डोक्यात एक क्लिअर होतं की तुम्हाला जर स्वतःला एम्पॉवर करायचंय, 9-10 स्टँडर्डच्या मुलांची गोष्ट करतोय मी, त्यांना मी सांगणार होतो की आय डोंट हॅव अ सिंगल फ्रेंड इन माय लाईफ, बट आय हॅव थाउजंड्स ऑफ वेल विशर्स. ही खरी गोष्ट आहे, पण तुम्ही 9-10च्या मुलांना कसं सांगणार ज्यांच्याकडे फ्रेंड्स आर ओनली द लाईफ. मग मी त्यांना समजवलं, तुम्हाला जर इंग्लिश मध्ये बोलायचं असेल, डज युअर फ्रेंड हेल्प यू, सपोर्ट यू? नो, दॅट इज नॉट युअर फ्रेंड. जोपर्यंत लटकू शकतात त्यांच्याबरोबर लटका, मी लटकाच म्हणेन, कारण की माझा एकही फ्रेंड नव्हता स्कूलमध्ये, मी असाच कोपऱ्यामध्ये एकटा राहायचो. म्हणून आय एम दी बेस्ट कम्पेअर्ड टू ऑल ऑफ देम नाउ. हे मी ॲरोगंटली नाही सांगतोय, पॉझिटिव्हली सांगतोय. बेस्ट इन द सेन्स आय एम व्हेरी मच सॅटिस्फाईड इन माय लाईफ दॅट आय डिस्कवर्ड व्हॉट आय लव्ह टू डू. That only happened because I did not listen to people, and people which are mostly negative. So I suppose I answered your question. आपण next question कडे जाऊया. You shared very relevant facts, nice session. How to keep yourself, Yogita is asking, how to keep yourself positive all the time, knowing that you can't help but deal with it in a certain situation. Results for me usually seems to be a low morale to continue working with those people. आता योगिता, don't take this personally, but मी जे generically सांगितलं, that is applicable for everybody. More than 90% of us, all of us, including in this webinar, around your home, everybody around, most of them are passive in nature, who cannot stand up for themselves and who cannot kick negative people out of their life. आता हे जे किक मी बोलतो ना, तो अतिशय एक्स्ट्रीम वाटतं ना,
पण जोपर्यंत एवढं एक्स्ट्रीम लँग्वेज यूज नाही करत ना तोपासून आपण ह्या एक्सेंट्रिक जागेपासून हालत नाही. कारण की आपण खूप गुडी गुडी लँग्वेज ऐकतो की हाऊ टू से नो टू पीपल. नो नाही, गेलं खड्ड्यात. मला मराठीमध्ये बोलायला खूप आवडतं, इंग्लिशमध्ये अशी मजा नाही येत बोलायला. म्हणजे किक देम आउट ऑफ युअर लाईफ आणि गेला खड्ड्यात मध्ये खूप मजा असते, मजा येते बोलायला. कारण की मी ऍक्च्युअली लोकांना खड्ड्यात टाकलेलं आहे. खड्ड्यात म्हणजे काढून टाकलं लाईफ मध्ये. बिकॉज इफ यू आर नेगेटिव्ह यू डोंट हॅव एनी व्हॅल्यू इन माय लाईफ. माझं वॉर ऑन नेगेटिव्हिटी वरती एक प्रोग्राम होता जो जबरदस्त फ्लॉप झाला. बिकॉज पीपल डोंट रिअलाइज दे आर नेगेटिव्ह. म्हणून मी 2-3 आर्टिकल लिहिले. आपण जर कधी सगळे कनेक्ट करू एक एक लिंक्डइन वरती, you will find 3 to 4 articles of mine which are very very genuine but very very hard hitting on what is called negativity. ते पॉझिटिव्हिटीचा बोलवाला अभी बंद हो गया. लोकांची नेगेटिव्हिटी सगळी बाहेर येते आहे आणि इफ यू आर ऑनेस्ट यू रिअली नो की सगळं बाहेर येत आहे. सो रादर दॅन थिंकिंग हाऊ वी कॅन बी पॉझिटिव्ह, रिमूव्ह ऑल दॅट नेगेटिव्हिटी गार्बेज स्लोली अँड स्टेडीली इज मोर इम्पॉर्टंट. त्याच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट निगेटिव्ह लोकांना काढून टाकायचं. आपण प्रोबॅबली याच्यावरती अजून एक टॉपिक पण सेपरेट प्रेझेंटेशन घेऊ शकतो. पीपल ॲट टाइम्स डोंट लाईक फॅक्ट्स बट ओनली गुडी गुडी. सो एल्स इंटरपर्सनल स्पॉइल्स रिलेशन. सो हाऊ टू डील सच और बी डिप्लोमॅटिक. राजेंद्रचा प्रश्न आहे डिप्लोमॅटिक. आता मी डोंट टेक दिस पर्सनली फॉर एनीबडी. मी बरंच आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल मी जे आहे ते क्लिअर कट बोलतो की आता तुम्ही बघितलं असेल ना माझ्या बरेच लोक बोलतात ना की मला जे पाहिजे ते मी क्लिअर कट बोलतो. त्यांच्यामध्ये हिंमतच नसते बोलायची. असं प्रेझेंटेशन कोणी नाही देऊ शकत. हे मी क्लिअरली सांगू शकतो कारण की मी जे काय बोललोय ना एक एक शब्द मी इम्प्लिमेंट केलाय. एक एक अक्षर माझं स्वतःचं आहे कारण की ते मी एक्सपिरियन्शियली सांगतो आहे. So again, like this point, diplomatic is a workaround for this. म्हणजे आतमध्ये आपल्याला माहिती आहे ना पॅसिव्ह आहे. आय कॅनॉट बी असर्टिव्ह डायरेक्टली. सो शुड आय हँडल इट डिप्लोमॅटिकली. डिप्लोमॅटिक बनायची गरज नाही आहे. डिप्लोमॅटिक इन द सेन्स शब्दाचाच अर्थ आहे की मी आहे एक पण दुसरं दाखवायचं. ते डिप्लोमॅट्स करतात ते त्यांचं काम असते. दे आर गेटिंग पेड फॉर इट. बट आपण जेवढं हलकं जगू ना त्याच्या आपण खूप इझिली जगू शकतो. हे मला माझ्या एक्सपिरियन्सने समजलं आहे की तुम्हाला इम्प्रेस करत बसायला मी फॅन्सी प्रेझेंटेशन दाखवेल किंवा फॅक्ट्स अँड फिगर्स दाखवेल की नेगेटिव्हिटी इतकी आहे. नाही, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तुम्हाला हे फक्त क्लिअरली कम्युनिकेट करायला पाहिजे. आणि द रिझन all of you are appreciating this presentation is because we are connecting on energy level. आणि मी जे एक्सपिरियन्स मधून बोललो आहे ना हे तुम्हाला पटत आहे. जर नाही पटत आहे देर इज समथिंग रॉंग इन यू. हे पण मी क्लिअरली सांगू शकतो बिकॉज वी ऑलरेडी नो की तसा आहे गडबड. बिकॉज इफ आय एम क्लिअर, अगेन टेक दिस पॉझिटिव्हली, आय एम नॉट सेइंग दिस arrogantly or boosting myself. If I am clear with you and you are not clear, you can clearly understand that I am operating from clarity. हे माझ्या एक्सपिरियन्सने बोलतो आहे. So I think Kapil will take last one question. Yes. So Samir is saying sometimes negative thinking helps to identify our risk threats. Is it not correct? Yes. मी अदर वे राऊंड पण या प्रश्नाचं उत्तर देतो. आय मीन अदर वे राऊंड फ्रेम करतो की मी आता रिसेंटली ज्या मराठी लोकांसाठी वेबिनार घेतला होता, म्हणजे मराठीमध्ये घेतला होता, सिमिलर क्वेश्चन होता. तो मी दोघांचा आन्सर त्या वेळी सांगतो की एक माणूस बोलत होता की आय एम अन ऑन्टरप्रेनर, माझी 12 लोकांची टीम आहे आणि तिच्यातले 10 लोक नेगेटिव्ह आहे किंवा 5 लोक नेगेटिव्ह आहे. आय कॅनॉट गेट रेड ऑफ देम. लोक खूप मुश्किलने मिळतात. स्किल सेट बाजूची गोष्ट आहे. नुसतं नेगेटिव्हिटी म्हणून काढू नाही शकत, लिगली पण नाही आणि मी पण नाही काढू शकत कारण मला लोक पाहिजे आहे. व्हॉट टू डू इन दॅट केस? तुमचा आणि त्यांचा आन्सर मी ओव्हरलॅप करून सांगतो बिकॉज दिस इज अगेन अ कॉमन क्वेरी. थँक्यू फॉर आस्किंग इट. हे जे थॉट प्रोसेस आहे ना त्याच्यासाठी वी नीड टू बी मच मोर पॉझिटिव्ह, ऑनेस्टली अँड फ्रॉम इनसाइड. म्हणजे हे कसं झालं की मी स्पोर्ट्स कार चालवू शकतो. खरंच चालवू शकता का? तर हा, मग मी माझी गाडी 120 ला पळवतो.
स्पोर्ट्स कार 320 पर्यंत जाते, तुमची 120 पर्यंत तुमची गाडी डुगुडुगू करते, 300 पर्यंत स्पोर्ट्स कार खूप कम्फर्टेबली चालते, बट यू विल नॉट बी एबल टू रेस इवन आफ्टर 180 और 200 कारण की तुम्ही घाबरणार. म्हणजे अगेन आय डोंट टेक इट पर्सनली, मी जनरली सगळ्यांना सांगतो आहे. दिस इज जस्ट टू अंडरस्टँड द कन्सेप्ट की हाऊ मच आर वी प्रिपेअर्ड फॉर दिस. In this, negative thinking helps us identify if you think you are capable of actually extracting anything good out of that negative comments, which could be a part of feedback, then it is good, but only if you honestly know. कारण की बऱ्याचदा असं असतं ना की आपण खूप नेगेटिव्ह असतो आणि तिच्यामध्ये आपल्याला समजत पण नाही की हाऊ मच दॅट अदर पर्सन और अदर पर्सन्स कमेंट इज डॅमेजिंग अस. जसं की या जे मागचं वेबिनार झालं होतं तिच्यामध्ये एकाने क्लिअरली ओपनली विचारलं की मी एक त्यांनी मॅट्रिमोनीची वेबसाईट आणि ऍप स्टार्ट केलेला. तो बोलला इन्क्लुडिंग माझे 4 फॅमिली मेंबर्स. तो घरी असून सुद्धा त्यांनी हिंमत केली हा प्रश्न विचारायचा, इन्क्लुडिंग माय 4 फॅमिली मेंबर्स आणि माझा पूर्ण समाज, तो ज्या समाजला बिलॉंग करतो, एव्हरीबडी गेव मी नेगेटिव्ह फीडबॅक की हे सग काय फालतूगिरी बिझनेस चालू केलाय, ह्याची काय व्हॅल्यू नाही, काय किंमत नाहीये. मी म्हटलं मला माहित आहे, तो मी त्या व्यक्तीला ओळखत होतो. मी म्हटलं तुझी आयडिया खूप चांगली आहे, यू जस्ट हॅव टू गेट रिड ऑफ युअर समाज अँड युअर पीपल. त्याचा आन्सर मला खूप शॉकिंग वाटलं आणि 100 लोकांसमोर तो वेबिनार वरती बोलला, सर दे आर ऑल दॅट आय हॅव. माझ्याकडे फक्त माझे घरवाले आणि समाजच आहे. म्हटलं यू आर इन द रॉंग प्लेस देन. तुला सगळं सोडून संन्यास घ्यायला पाहिजे, नाहीतर त्या सगळ्यांना सोडून, एक तर त्यांना सगळ्यांना सोड, नाही तर बिझनेसची आयडिया सोड. एवढा सगळ्या नेगेटिव्हिटी क्रॅप घेऊन तू पॉझिटिव्हली पुढे नाही जाऊ शकत. यू विल नॉट गेट एनी पॉझिटिव्ह आयडिया अहेड. So your question is right, but only if you are capable of developing yourself to that extent that you can extract something good out of that. आणि बऱ्याचशा केसेस मध्ये नसतं, नेगेटिव्ह गोष्टी लोकांकडे चांगलं काही नसतं. समजा तुम्हाला कोणी गाईड करण्यासारखं असेल ना, दॅट इज कॉल्ड ऍडवाइस, दॅट इज नॉट अ नेगेटिव्ह कमेंट. माझा मेंटॉर पण मला नेगेटिव्ह कमेंट देतो, पण ते नेगेटिव्ह कमेंट नसतं, बिकॉज आय नो हिम फ्रॉम वेअर ही इज ऑपरेटिंग आणि ते काय मला फीडबॅक देत आहे. म्हणजे मी खूप मेहनत करून त्यांना काही बनवून दिलं, प्रेझेंटेशन, शिरा, काहीही म्हणा, काही पण बनवून दिलं, ते पहिले बोलतील की नाही याच्यात हे ना साखर कमी झाली आहे. मी हे नाही म्हणणार की सर काय मी एवढं बनवलं आणि तुम्ही म्हणता साखर कमी आहे, कारण की आमच्यामध्ये ऑलरेडी अंडरस्टँडिंग आहे की तू हे चांगलं बनवतोस, मी कट दॅट बुलशिट, आय नो यू कॅन मेक दिस बेटर, हे जाऊन घरी कर. सो बट आपण त्या नेगेटिव्हिटी मध्ये अडकतो की हा माझ्या शिऱ्याला असं बोलला, हा माझ्या प्रेझेंटेशनला असं बोलला. सो आय सपोज आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. धन्यवाद पराग. थँक यू फॉर आन्सरिंग दोज क्वेश्चन. सो आय गेस मला वाटतं आपली वेळ पण झालेली आहे आणि बरेच इथे प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच. सो परत एकदा धन्यवाद. तुम्ही वेळ दिला आणि बरीच चांगली माहिती आज इथे सांगितली, काहीतरी नवीन माहिती, आणि आय गेस पार्टिसिपंट ज्यांनी अटेंड केलं दे विल इम्प्लिमेंट दोज पॉइंट्स इन टू देअर लाईफ. आणि कोणाला अजून काही जर प्रश्न असले तर मला रीच आउट करा आणि आय विल कनेक्ट यू all with Parag and then he can take it personally. Is that fine, Parag? And yeah, and if at all तुम्ही परमिट कराल तर मी एक फीडबॅक फॉर्म शेअर करतो, which is only for my personal use. So मी ग्रुप वरती टाकतो. Sure. Is that okay? Yes, fine. Okay, great. Okay. So thank you everybody. Again, Parag. Thank you very much. Kapil. Thank you all for this great initiative, each one teach one. मला खूप आवडला कन्सेप्ट. Yes, and this is our 48th session. So जसं तुम्ही सांगितलं, without any thing back in mind, we just started it, and today we are on the 48th session. And Preeti is also here, so thank you Preeti for introducing Parag. She gave your reference, so I guess she is in the seminar as well, meeting as well. So thank you very much. So इथे आजचं सेशन आपण क्लोज करूया. So thank you very much Parag. Thank you all for joining in. Bye. Good night everyone. Bye. Thank you. Bye bye.